शेतकरी बंधू नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आज केळवाडी तालुका संगमनेर परिसरामध्ये असून ज्यांना डाळिंबाच्या पांढऱ्या मुळीपासून झाडाच्या शेवटच्या शेंड्याच्या पानापर्यंत सूक्ष्म माहिती असून ते इतरांना सुद्धा देण्याचं सामाजिक कार्य करतात असे सन्माननीय रखमाशेठ पाडेकर यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आहे. तर ही जी बाग बघताय हे पहिलं वर्ष संपलेलं आहे. दुसऱ्या वर्षाला आता पानगळ मारलेली आहे आणि पहिल्या वर्षी त्यांनी 1.5 एकरमध्ये तब्बल 12.5 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे. तर हे सिंगल खोड तंत्रज्ञान इथे त्यांनी विकसित केलेलं आहे. एक खोड तंत्रज्ञान आहे, आपण बघू शकताय. तर एक खोड तंत्रज्ञान नेमकं काय आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. रखमाशेठ नमस्कार. नमस्कार. त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती द्यावी विनंती करतो की ही एक खोड तंत्रज्ञान नेमकं काय, ह्याचे फायदे काय, तोटे काय आणि हे कसं डेव्हलप केलंय, कारण हे तुम्ही स्वतः डेव्हलप केलंय हे मॉडेल. बरोबर आहे साहेब, तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला. मी NRC मध्ये गेलो, तिथे पाहिलं सोलापूरला. मी एक खोड तंत्रज्ञान काय असतं, प्रवीण माने एक खोड तंत्रज्ञान ही कल्पना मी तिथे प्रत्यक्षात पाहिलं आणि त्याच्यानंतर मला हे सुचलं. मी तिकडून आल्यानंतर मी हुंडी लावलेली होती, परंतु हिला मी 2-4 फोटो ठेवणार होतो. पारंपरिक मला थोडासा का अनुभव असल्यामुळं 15-20 वर्षाचा डाळिंबाचा ते मी माझ्या डोक्यातच बसलं. ते तिकडून आल्यानंतर मी या झाडांची लगेच दुरुस्त केली आणि त्याला 3-3, 4-4 फुटे होते तिथे मी काढून टाकले आणि एक खोड तंत्रज्ञान केले आणि मी हे द्राक्षासारखं पॅटर्न राबवलंय साहेब. हे स्टॉप अँड गो जसं द्राक्षामध्ये करतात, 7-5 करतात, तशाच पद्धतीने मी खोडापासून 9 ते 10 इंच होती काडीला टॉप केले. आणि ती शेट मला एक तुम्हाला मध्येच विचारतो, पहिली छाटणी तुम्ही किती फुटावर केली, कशी केली? छाटणीच केलेली नाही साहेब. एक सिंगल स्टंप धरल्यानंतर तो जो मधला सरळ सोटोय फोटो आहे ती एक फांदी त्या बांबूला बांधून मी ती टॉपच केलेली नाही. कारण त्याच्या मागचा माझा उद्देश फांद्या हे बाकीचे जे साईडनं फुटे आले होते ते मी टॉपिंग करत होतो, त्याच्यामुळे तो मधला स्टॉप मी स्टॉपच केला नाही. म्हणजे जो मेन शूट आहे तो तसं वाढवलाय, तो तसंच टॉपिंग आणि केली. मी याच्यामध्ये द्राक्षाचे पॅटर्न राबवले, 7-5 केले मी अशा पद्धतीने केले. द्राक्षामध्ये 7-5 केले करतात तसं मी याच्यामध्ये 10-9-9 केले मी आणि त्याच्यामध्ये 10-9-9 केले. ह्या फांदीला फुटे आली आणि ही पंजाकाडी तयार झाली. परत 9 इंच वरती गेलो, 9 इंच परत हे केले, इथं टॉप केले, याला पंजा आलाय. हे बघा या साईडने इथं पंजा आहे आणि टॉपिंग केल्यामुळे सपके निघले तुमच्या. माझ्या अंदाजे. आणि ती काडी कशी टॉपिंग केल्यामुळे तिचा शेंड्याकडचा अनरस पाठीमागे गेला आणि ही काडी एकदम तयार झाली. आणि मी विशेष सांगायला आवडीने सांगतो साहेब, ही मी 9 महिन्यातच हा माल धरला. 9व्या महिन्यात पहिला भार धरला. पहिल्या महिन्यात बार धरला. आणि ही व्हरायटी कोणती तुमची? ही माझा जैनचं सुपर भाग आहे, जैनचं टिश्यू कल्चरचे. आणि त्याच्यातून मला हा रिझल्ट एकदम बेस्ट आलाय. तुम्ही पाहताय आता मी छाटणी कशी केली आणि मी कसं छाटणी केलेली, जसं द्राक्षाची काडी बनवतो त्याप्रमाणे मी काडी बनवलेली आणि त्याच्यातून मला एकदम बेनिफिट चांगला मिळाला साहेब. आणि ही जर तुम्ही चेन पाहिली ही संपूर्ण काडी मोठी आहे आणि मला 100% मला खात्री आहे की याच्यातून निघणारे जो कगळीचा स्ट्रोक आहे तो एकदम लांबडा निघणार आहे. बरोबर, पहिला स्ट्रोक चांगला निघणार, त्यामुळे साईज चांगली होणार. आणि आता मी जरी दुसरं वर्ष असलं तर 20 ते 25 ते 22 किलोच्या पुढे जाणार नाही. कारण मागच्याच वेळेला मी 800 ग्रॅम पर्यंत 700 ग्रॅम पर्यंत या फळाची साईज बनवली. एका फळी साईज 700-800 ग्रॅम पर्यंत तुम्ही साईज केलेली आहे. ही छाटणी कोणत्या प्रकारची आहे? आता ही छाटणी कोणत्या प्रकारची म्हणण्यापेक्षा द्राक्षामध्ये जसे शेतकरी मोठे शेतकरी पॅटर्न राबवतात त्याच पद्धतीने मी गेलो आणि मी 1987 द्राक्ष वगैरे असल्यामुळे मला याच्यातलं थोडं कळते. म्हणजे ही सांगोला छाटणी, मालेगाव छाटणी किंवा संगमनेर छाटणी नसून ही तुम्ही तुमच्या पद्धतीने डेव्हलप केली. मी प्रवीण माने खोड तंत्रज्ञान त्यांचे पाहिल्यानंतर त्यांनी जसं बनवले शेमटू प्रवीण माने सारखंच मी बनवले. प्रवीण माने तंत्रज्ञान तुम्ही या ठिकाणी राबवलेलं आहे आणि चांगले रिझल्ट पहिल्या वर्षी तुम्हाला मिळाले. पहिल्या वर्षी मला चांगले रिझल्ट मिळालेत. आणि मी साहेब फळावर काम करतो, परत दुसरा मुळीवर काम करतो. आणि तुम्ही पहा याला
3 लॅटरल आहेत. या दोन्ही झाडाच्या मध्ये एक एकूण एक ड्रिपर आहे, एकूण एक ड्रिपर हो, आहे. 3 लिटर आणि 3 लॅटरल आहे. आणि हे या लॅटरलचा डिस्चार्ज 1.6 म्हणजे 1.5 लिटरचा आहे. त्याच्यामुळे 1 फुटावरच आहे. 1 फूट 1.25 फुटावर पाणी पडत आहे तुमचं, पूर्ण आणि बेडवाला होतो हो. तुमचा. आता जुनी पद्धत काय होती, असा हा, मॉइश्चर हा, हा, असायचा, असा हा झाल्या तयार हा, झाल्यानंतर दाखवा. हा, आपण तो फुटतोय का नाही ते पाहायचं. बरं पण बरं बरं त्याच्यासाठी एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून एक फायलोचं ते मशीन बसवले. बरं ते दाखवू आपण. हो, ते फायलोचं मशीन बसवल्यानंतर हा, हा. मला इतका रिझल्ट आला की बघा, तो त्या साईडला बघा हो, तुम्ही हो, ते मशीन दिसतंय तुम्हाला. झूम करून दाखवा कॅमेरा. हे इथं ते मशीन बसवल्यानंतर माझी बाग फुगवणीच्या अवस्थेत होती. 1 महिन्याभर अगोदर बसवलं. पान देठ मी तपासली, त्याला जेवढं कमी होतं तेवढं. आणि डाळिंबामध्ये पाण्याचा कन्सेप्ट सर्वात महत्वाचा आहे साहेब. पाणी नियोजन खूप पाणी महत्त्वाचं आहे. नियोजन महत्वाचं आहे. हे बघा तुम्ही, हे 17 महिन्याचं झाड आहे, परंतु ते वाटत नाही तसं त्याचा खोड वगैरे खोड जर वगैरे पाहिलं तर, हो. एकदम मजबूत मोठं झालेलं आहे खोड तुमचं. शेतकऱ्यांना विनंती आहे, खोडच महत्वाचं आहे. हो, खोडच महत्वाची. शेतकऱ्यांना हा, हा. विनंती आहे, तुम्ही ह्या दिशेने जा, काहीच हा, हा, येणार हा. नाही. आणि एनआरसीचं ट्रीटमेंट मी घेतलं आणि तुमच्यासारखी माणसं येऊन नेहमी मला मार्गदर्शन करतात. आता आणि कृषी टेक तर तुमची संपूर्ण प्रोडक्ट मी नेहमीच वापरतो मी. तर शेतकरी बंधूंनो, डाळिंब शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचा डाळिंबाचा अभ्यास पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच आपल्याला डाळिंबाचा अभ्यास पाहिजे. चांगल्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा व्हिजिट केल्या पाहिजे. एनआरसी डाळिंब संशोधन केंद्र आहे सोलापूर, या ठिकाणी गेलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे. ते प्रयोग स्वतः आपल्या शेतात केलं पाहिजे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले पाहिजे. त्या प्रयोगाचे काय आपल्याला ऑब्झर्वेशन आले, निरीक्षण आले, फायदे तोटे, हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे. तर डाळिंबामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं छाटणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर न्यूट्रिशन बॅलन्स हे महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या कंपनीचे औषधं खतं वापरले, ह्याच्यापेक्षा या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये छाटणी, पाणी आणि न्यूट्रिशन बॅलन्स. बरोबर आहे? बरोबर. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर सुद्धा करा. धन्यवाद.